दिवस रात्र तुमच्या हॉस्पिटलला रुग्णसेवा देतो. प्लीज आमच्या पण फॅमिलीचा थोडा विचार करा. आमच्यासाठी पण तुम्ही एक आपुलकी ठेवा. अमरावतीतील पीडीएमसी रुग्णालयात सोमवारी दुपारी अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुमारे 50 ते 60 परिचारिका काम सोडून रुग्णालयाबाहेर एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालय प्रशासनाने 2 परिचारिकांना कामावरून कमी केल्याने इतर परिचारिकांमध्ये नाराजी पसरली. याच निषेधार्थ सर्व परिचारिका एकत्र आल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी उपस्थित परिचारिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी माध्यमांसमोर बोलण्यास नकार दिला. त्यामुळे नेमका वाद कशामुळे निर्माण झाला याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की परिचारिकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक काम बंद केलेत. दुपारी ही माहिती प्रशासनाला मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी काही आठवड्यांपूर्वी परिचारिकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी 28 मे रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मी सुवर्णा गवई पीडीएमसी हॉस्पिटलमध्ये गेल्या 12-13 वर्षापासून इथे स्टाफ नर्स या पदावर आहे. सर, आमचं आज इथे आंदोलन वगैरे काही नाही आहे. आम्ही फक्त गेल्या 8 दिवसापासून आमच्या इथे जे काही डीन सर आहेत त्यांना भेटायसाठी आम्ही सारखं 8 दिवसापासून लगातार सरांच्या ऑफिसमध्ये भेटतोय, पण आम्हाला सरांपर्यंत कोणी काही बोलणं करून देत नाहीये. सरांच्या खालचे जे लोक आहेत ते आम्हाला सरांपर्यंत जाऊ देत नाहीये. आम्ही आज पण सकाळी 12:30 पासून आम्ही आतापर्यंत सरांची वाट बघितली की ते आमच्याशी बोलणं करतील, आणि आम्हाला बोलणं हेच करायचं होतं की आमच्या ज्या काही 2 स्टाफ आहेत, दीपाली सावळे आणि ममता गणवेर, या 2 स्टाफच्या गेल्या 15 दिवसापासून ऑर्डर संपल्यात. त्यांच्या तात्पुरत्या 11 महिन्याची ऑर्डर होत्या आणि त्या संपल्या आहेत आणि त्या रिन्यू करून मिळत नाहीयेत. तर त्याच्या बाबतीत बोलायसाठी प्रत्येक वेळेस आम्ही डीन सरांकडे भेटायला गेलोय, पण डीन सरांकडे काही ते आमचं बोलणं करून देत नाहीत. आम्हाला फक्त डीन सरांना इतकंच म्हणणं आहे की सर, आम्ही एक युनियन स्थापित केली गेल्या वर्षी. तर युनियन स्थापन केल्यामुळे सरांचं असं म्हणणं आहे की तुम्ही युनियन स्थापन केली त्याच्यामुळे तुमच्या ऑर्डर थांबलेल्या आहेत, आणि आम्ही 300 लोकांची युनियन आहे, त्यामधल्या 280 स्टाफ ड्युटी करतात आणि गेल्या 8 दिवसापासून ह्या 2 जे स्टाफ आहेत ह्या ड्युटी करत नाहीयेत. आमचं फक्त आज त्यांच्या म्हणजे हॉस्पिटलने त्यांचं जे काही नोकरी हिसकावून घेतली आहे त्याच्यासाठी आम्ही ह्या सगळ्या मुली इथे जमलो आहोत. आमचं फक्त इथल्या मॅनेजमेंटला आणि डीन सरांना इतकंच म्हणणं आहे की सर, त्यांना दोघांनाही ड्युटीवर घ्या. तुम्हाला आमच्या सगळ्या स्टाफ करून कडकडीची विनंती आहे सर, आमच्या पोटावर लाथ मारू नका. आम्ही इथे दिवस रात्र तुमच्या हॉस्पिटलला रुग्णसेवा देतो. प्लीज आमच्या पण फॅमिलीचा थोडा विचार करा. सर, त्या मुली खूप म्हणजे गेल्या 8 दिवसापासून खूप डिस्टर्ब आहेत, डिप्रेस आहेत. आमचं असं काही म्हणजे रुग्णसेवा विस्कळीत व्हावी किंवा रुग्णांना काही त्रास व्हावा असं आमची आशा नाही. आम्हाला असं बिलकुल वाटत नाही. आमचं फक्त इतकंच म्हणणं आहे की जसं तुम्हाला रुग्णांची कदर येते, रुग्णांविषयी तुम्हाला एक आपुलकी आहे, तशी आमच्यासाठी पण तुम्ही एक आपुलकी ठेवा. आमचं फक्त इतकं म्हणणं आहे की आम्ही आजही सरांना भेटून फक्त इतकंच बोलणार होतो की सर, या 2 मुलींना ड्युटीवर घ्या, त्यांची ऑर्डर थांबवू नका. ते त्यांच्या फॅमिलीसाठी ते दिवस रात्र काम करतात, आणि पुन्हा आम्ही हे कंटिन्यू करणार आहे जोपर्यंत आमच्यासोबत डीन सर बोलत नाहीत आणि डीन सर आम्हाला त्या मुलींना ड्युटीवर घेत नाहीत तोपर्यंत आम्ही हे कंटिन्यू करणार आहोत. आणि आम्ही हे म्हणजे काही असं आंदोलन वगैरे केलं नाही. आमचे फक्त सरांना इतकीच विनंती होती की सर, त्या मुलींबद्दल आमच्याशी 2 शब्द बोला, आणि तुम्हाला तुमचे जे काय निर्णय असतील ते तुम्ही तुमचं बघा, पण आम्ही जोपर्यंत त्या 2 स्टाफला ड्युटीवर घेणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या कामावर जाणार नाही. आमचं त्या 2 पुरींना ड्युटीवर ज्या दिवशी हे लोक घेतील त्या दिवशी आम्ही आमचं काम सुरू करू. आम्ही अजूनही कळकळ्याची विनंती करतो की आमच्याशी कोणीतरी संपर्क करावा, या मुलींना ड्युटीवर घ्यावं, आणि आम्ही आमचं काम पुनश्च जसं आम्हाला हे लोक योग्य जे काही असेल ते आन्सर करतील तर आम्ही उद्यापासून आमची ड्युटी जॉईन करू. कामगार आयुक्तांनी दिलेल्या नियमांची आणि प्रक्रियेचे रुग्णालय प्रशासन पूर्णपणे पालन करत असल्याचा दावा देखील डॉक्टर अनिल देशमुख यांनी केला आहे. अचानक उभ्या राहिलेल्या या आंदोलनामुळे रुग्णालयातील कामकाजावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे चित्र दिसून आलेत. आता प्रशासन आणि परिचारिका यांच्यातील हा वाद नेमका कोणत्या टप्प्यावर पोहोचतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माझं नाव ममता गणवीर आणि ही दीपाली सावळे. आमच्या दोघींची ऑर्डर म्हणजे आम्ही इथे गेल्या 10-12 वर्षापासून काम करत आहे आणि 6 वर्षापासून फिक्स पेची ऑर्डर घेत आहे. तर आता माझी मागच्या महिन्यात ऑर्डर संपलेली आहे. तर हे मला आता हे लोक त्रास देत आहे, ऑर्डर देत नाही आहे. घरी बसवलं, ड्युटी करू नका म्हणून असं त्यांनी सांगितलं मला. 2 तारखेपासून आम्ही सतत त्यांच्याकडे चाललेलो आहोत, पण अजूनपर्यंत आम्हाला अजून ऑर्डरचा काहीच रिस्पॉन्स आलेला नाही आहे. युनिटी तयार केली आहे, त्या कारणामुळे आम्हाला आतापर्यंत ऑर्डर दिलेली नाही आहे. तर एकच प्रॉब्लेम आहे, आम्ही स्ट्राईकला वगैरे काही आलेलो नाही आहे. फक्त आम्हाला दोघींना ड्युटीवर जॉईन करून घ्या एवढंच आमचं म्हणणं आहे.